मुंबईमधील कार्यक्रमात शिंदे आणि फडणवीसांच्या आसन व्यवस्थेमध्ये 2 खुर्च्यांचं अंतर, दिव्यज फाउंडेशनच्या कार्यक्रमात दुरावा दिसला, महायुतीमध्ये नाराजी नाट्य सुरू अशी देखील चर्चा। महायुतीमधले वाद दिल्लीमध्ये नको, राज्यात सोडवा, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सूचना दिल्याची सूत्रांची माहिती। भाजप शिंदेंच्या शिवसेनेतलं नाराजी नाट्य अद्यापही मिटलं नाही अशी चर्चा। डहाणूमध्ये एकनाथ शिंदे यांनी केलेलं वक्तव्य भाजपवर नाही तर उद्धव ठाकरेंवर, उपमुख्यमंत्री कार्यालयाचं स्पष्टीकरण, ठाकरेंचा अहंकार संपवण्यासाठी एकत्र आलोय अशी टीका केल्याचंही स्पष्ट। मुंबईमध्ये ठाकरेंसोबत युती करण्यास शरद पवार यांची राष्ट्रवादी आग्रही, ठाकरेंसोबत गेल्यास महाविकास आघाडीला फायदा, मतविभाजन टाळण्यासाठी ठाकरेंसोबत जाण्यावरती चर्चा करू, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत एकमुखी निर्णय। शिवसेना आणि मनसे आधीच एकत्र आलेत, त्यासाठी कुणाच्या आदेश किंवा परवानगीची गरज नाही, मनसेला आघाडीमध्ये घेणार नाही हा काँग्रेसचा निर्णय व्यक्तिगत असू शकतो, संजय राऊतांचं ट्विट। काँग्रेस अमिबासारखा मेंदू कुणाकडे हेच कळत नाही, मनसेच्या संदीप देशपांडेंची टीका, तर काँग्रेसकडे अमिबासारखी तग धरून राहण्याची क्षमता, सचिन सावंत यांचं उत्तर। मनसेसोबत युती करण्यास काँग्रेस सकारात्मक, मनसेसोबत विचारधारा जुळत नाही पण भाजप विरोधात एकत्र येण्याची गरज, विजय वडेट्टीवार यांचं हे भाष्य। भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसचं जोरदार आंदोलन, असलम शेख यांना पाकिस्तानची औलाद म्हटल्यानं आक्रमक, काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आले आमने सामने। माझ्याच उमेदवारांना मतदान करा नाहीतर निधीला कात्री लावेन, अजित पवारांची मतदारांना धमकी, विरोधकांच्या टीकेनंतरही अजितदादा आपल्या भूमिकेवरती मात्र ठाम। निधी जनतेच्या करातून दिला जातो, अजित पवार यांच्या घरातून दिला जात नाही, अशा प्रकारे जनतेस मतासाठी धमकी देत असल्यास निवडणूक आयोग काय करतंय, अंबादास दानवे यांचा हा निशाणा। मुंबईमध्ये 26/11 आणि पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांचा सन्मान, अमृता फडणवीसांच्या नेतृत्वाखाली दिव्यज फाउंडेशनकडून कार्यक्रमाचं आयोजन। या कार्यक्रमाला टायगर श्रॉफ, शाहरुख खान, रणवीर सिंग आणि इतर सेलिब्रिटींचीही उपस्थिती।